जय भीम नमो बुद्धाय. माझं नाव पन्ना चाली. मी नवी मुंबई नेहरू इथून आलेली आहे आणि पहिल्यांदाच महिला शिबिर सामनेर शिबिरामध्ये बसलेली आहे. खूप बरं वाटते. भिक्खूच्या वेशामध्ये भंतेजी काय करतात, त्यांना काय दुःख होतं हे आता आम्हाला कळत आहे जीवर घेऊन, की त्यांना किती कठीणाईला सामनेर जावं लागते. आणि मूर्तिजापूरमध्ये पहिल्यांदाच आपल्या भारतामध्ये 70 ते 80 लोक सामनेर आणि सामनेरी शिबिराला बसलेले आहेत. हे खूप मोठं भाग्याचं आणि त्यातल्या त्यात मी हे असं म्हणेन की खास करून लेडीज सामनेरी झाली हे पहिल्यांदा होत आहे. आणि हे मी माझं भाग्य समजेन की मला हे लाभलेलं आहे. बाहेर तुम्ही जेव्हा जाल शिबिर संपल्यानंतर तुम्ही इतरांना सुद्धा प्रेरित कराल. पुढच्या वेळेस जर असं शिबिर झालं तर तुम्ही लेडीजला सांगू शकाल? नक्कीच. मी तर म्हणेल की प्रत्येकाने हे केलं पाहिजे, आलं पाहिजे. त्यांना अनुभव घेता आला पाहिजे की सामनेरी शिबिर म्हणजे काय, भिक्खू जीवन म्हणजे काय. जिथपर्यंत आपण भिक्खूच्या वेशामध्ये येत नाही, ते अनुभवत नाही, तिथपर्यंत आपण भिक्खूचं काय दुःख आहे ते कळत नाही. स्वतः पाय टाकल्याशिवाय आपल्याला ते समजणार पण नाही की आपण भिक्खूंना म्हणतो आले बसले यांना काय आहे. आपण हे रिअल गोष्ट आहे की आपण खरंच ह्या गोष्टी आपण बोलतो, पण जेव्हा आपण आता रिअलमध्ये मी स्वतः करत आहे तेव्हा मला कळत आहे की बाबा भिक्खू म्हणजे काय, की ते किती कठीणाईला सामोरं जाऊन ते त्या वेशामध्ये येऊन लोकांना सांगतात की धम्म सांगतात. धम्म सांगतात की तुम्ही ह्या धम्मामध्ये या. किंवा जे ते जास्त बोलत नाही, पण आपल्याला स्वतःलाच कळायला पाहिजे की काय आहे भिक्खू म्हणजे. मी नक्कीच दुसऱ्यांना प्रेरित करेल आणि नक्कीच सांगणार. साधू साधू साधू.